टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे। जलस्रोत सुद्धा कोरडे ठाक पडल्याचे चित्र पाहायला मिळतं। आता आम्ही नांदेडच्या कृष्णूर तलावावर आहे, आपण बघतोय आहे अतिशय मोठं तलाव आहे। खरं तर 5 ते 6 गावाला या तलावातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र वाढत्या तापमानामुळे जे आहे ते या तलावाने सुद्धा आता तळ गाठलाय, त्यामुळे 5 ते 6 गावाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्यात सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय आणि गावकऱ्यांना जे आहे ते पुढील काही दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे। ज्या पद्धतीनं या तळ्यानं तळ गाठलाय त्यावरून जे सगळं भीषण चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। स्थानिक ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, काय सांगाल किती गावांना हे तळ पाणी पुरवठा करतं? सर, या ठिकाणाहून जवळपास 8 ते 10 गावांना पाणी पुरवठा केला जातो। जलजीवन योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी जवळपास 7-8 ते विहिरी झालेल्या आहेत आणि ह्या विहिरीतून प्रत्येक गावाला पाणी जातं। आणि यावर्षी पर्जन्यमान कमी असल्यामुळं पाऊस या ठिकाणी अपुरा झाल्यामुळं तलावामध्ये पाणी अक्षरशः फार कमी भरलेलं आहे तलाव। आणि या तलाव कमी भरल्याच्यामुळं या ठिकाणून 7-8 गावं तर पाण्याला जातच असतात। त्याच्यामुळं या ठिकाणी पाण्याची अतिशय भीषण टंचाई आता आम्हाला या 2-4 दिवसामध्ये जाणवेल। आणि आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की जे बळेगाव इरिगेशनचं जे पाणी आहे ते या ठिकाणी आलेलं आमच्या इथं वॉल काढलेत, परंतु पाणी सोडलं नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर तात्काळ त्यांनी ते पाणी सोडावं, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, उपोषण करावं लागेल, अशी आम्ही सरकारकडे मागणी करतो। जिथं या ग्रामस्थांनी जे ते आंदोलनाचा इशारा दिलाय। स्थानिक सरपंच आपल्या सोबत आहेत। सरपंच काय सांगाल, 3-4 विहिरी पाहायला इथे या ठिकाणी मिळतात, तुम्हाला त्या गावात पाणीटंचाई निर्माण होणार? सर, जलजीवन अंतर्गत 7 ते 8 गावांना 7-8 गावांच्या विहिरी पण आहेत। जलजीवन अंतर्गत भरपूर पाईपलाईन बी केलेत, पण या पाणी नसल्यामुळे गावात पाण्याची भीषण टंचाई आहे। गावामध्ये 15,000 लोकसंख्या आहे, पण आम्हाला पाण्याचा सोर्स नाही। बळेगाव बंधार अंतर्गत लिफ्ट इरिगेशन करून इथं पाईपलाईन आणलेली आहे, कोट्यावधी रुपये खर्च करून आणली, पण आजपर्यंत आतापर्यंत इथं एकही थेंब पाण्याचा टाकण्यात आलेला नाही। मग आता मागणी काय? आता मागणी काय नाही सर, पाणी सोडत नसेल तर आम्ही सर या इथून पुढे उपोषण ग्रामपंचायतवर रस्ता-रोको आंदोलन करणार आहे। मग सांगा, मोठं तळ आहे पण आता कोरडे ठाक होताना पाहायला मिळतं, म्हणजे किती भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे भविष्यात इथं? सरकारनं काय करावं, आमच्या इथे पाणी सोडण्याची तयारी करावं लवकर। हां, दुसरं काही नाही, आम्हाला पाणी पाहिजे। बरोबर, पाणी नाही, गावात पाणी नाही, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन करण्यापेक्षा पाणी सोडण्याची तयारी करावं। या तळ्यावर किती गाव जगत होते, म्हणजे किती गावाला पाणी पुरवठा होत होता? 8-9 गावाला पाणी जाते इथून। हां, म्हणजे मोठं अवघड होणार. हां, पाणी नाही, पाण्यामुळे आता आमची व्यवस्था सरकारनं बघा। नाही सोडलं तर आंदोलन पक्का? हो, आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार। हो, निश्चित आपण बघतोय हे कृष्णूरचे सगळे ग्रामस्थ होते, सरपंच होते, जे त्यांनी या तळ्यात पाणी सोडावं अशी त्यांनी मागणी केली। जर पाणी नाही सोडलं तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू, असा थेट इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। आता प्रशासन याकडे कसं बघतं, यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TUNIN मराठी, कृष्णूर, नांदेड।